गाडकर पहिला चेंडू टाकत आहे अशा तऱ्हेने. गुड फिल्डिंग इम्रान एक नंबर फिल्डिंग केलेली आहे. अशा तऱ्हेने 2 रनाचे सत्कार वाचवले आहेत तुम्ही. रन आउट. अरे हे झाली आणि विराट कोहली बॅटिंग करत आहे. शॉ 1 रन आलेला आहे. जर असं घे ना ते घ्यायच्या खाली घे ना इकडे नाही ना भाई इतर इतर माझ्याकडे बुद्धूकडे दे ना. आणि अशा तऱ्हेने पाठून बॉल टाकलेला आणि मिडल स्टंप उडवलेला आहे. अशा तऱ्हेने विराट कोहलीचा आणि प्रतीक मांडवकर आणि अशा तऱ्हेने 1 रन आलेला आहे. प्रतीकला स्ट्राईकच नाही रिप्ले पण किती बोललो मी 2 चेंडू टाकलेला नाही. अशा तऱ्हेने 1 रन आलेला आहे. जाने दो 1 रन जाने दो. हाँ भाई सामने सामने बल्ले बल्ले करने के लिए. आणि अशा तऱ्हेने 1 रन मारला आणि प्रतीक मांडवकर फुल आयफर झालेला आहे. तुम्ही पुढे गाणं मारत आहे. 1 रनने आपलं काही नाही होणार आहे. 1 चौका तरी पाहिजे आपल्याला. फायनलचा ट्राय करत आहे. अशा तऱ्हेने ट्राय करून 1 रन आलेला आहे. किती झाले 24 टार्गेट 24 मारले. 24 टार्गेट आहे. 23 रन मारले. साईचा पहिला बॉल आणि इम्रानने 1 रन डिक्लेअर मारलेला आहे. अशा तऱ्हेने फायनल मॅच चालू आहे. फुल शॉट 2 बॉल 2 आलेले आहे. गोंडी खेळताना तो बोलू. शॉट 1 डिक्लेअर केलेला आहे. शॉट गुड फिल्डिंग केलेली. अशा तऱ्हेने चेंडू अडवलेला आणि आक्रमण पकडलेला केलेला. साहिल यांची बॉलिंग. गुड फिल्डिंग प्रतीक मांडवकर यांची फिल्डिंग. 2 डॉट होता ना 2 डॉट. गुड फिल्डिंग. लास्टला 5 बॉल डॉट झाले. चालेल चालेल चालेल. अशा तऱ्हेने वैभव इथले बॉलिंग घालवलेला आहे. पकडला गेला बॉल. शॉट तुम्ही चालू आहे काय ते दिसतंय काय. वैभव इथले खूप दबावामध्ये आलेले आहे. आता 1-2 बॉल डॉट केलेले आहे. अशा तऱ्हेने शॉट अरे गुटका तू गुटका तू सिंगल 1 रन आलेला अशा तऱ्हेने. गुड फिल्डिंग वैभव इथले यांची. 12 चेंडू 17 धावांची गरज. हा एक गोल्डन चान्स घालवला आहे रोशन यांनी.
इनफॉर्म बॅट्समन इरफान यांची विकेट जर संघाला मिळाली असती प्रतीक मांडवकर. हा डॉट बॉल. सुंदर असं क्षेत्ररक्षण रोशन यांच्याकडून. सुंदर अशी फिल्डिंग सागर कदम यांची. हा अजून एक रनआउटच्या स्वरूपात धक्का लागतोय आंबेवाडी शिलेदार संघाला. स्वतः कॅप्टन आता आले आहेत बॅटिंगसाठी. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. प्रतीक मांडवकर बॉलिंग टाकताना. वैभव विचले यांच्याकडून क्षेत्ररक्षणात सारखे बदल. दहा चेंडूत 16 धावांची गरज. हा सुंदर असा चौकार. वैभव विचले यांनी इतक्यांदा क्षेत्ररक्षण चेंज करूनही काही फायदा नाही झाला आहे. प्रतीक मांडवकर पुढील चेंडू टाकण्यास सज्ज. पुढील चेंडू. हा एक गडी बाद. सुभान त्यांच्या संघाचा कर्णधार बाद झालाय. मोठा धक्का लागलाय आंबेवाडी शिलेदार. स्वप्नील जे आतापर्यंत सर्व मॅचला ओपनिंगला आले, फक्त फायनलच त्यांना 2 डाऊन पाठवण्यात आले. हा बदल हा संघासाठी थोडा घातक ठरला आहे. 7 बॉल 12. हा अजून एक निर्धाव चेंडू. 6 चेंडूत 12 धावांची गरज आंबेवाडी शिलेदार या संघाला. शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन कोण येते बघूया. आंबेवाडी शूरवीर संघासाठी निलेश आपल्या संघासाठी षटक हे अत्यंत निर्णायक षटक घेऊन आला आहे. 6 चेंडू 12 धावा. पहिलाच चेंडू च्या स्वरूपात अतिरिक्त धाव. इम्रान हा इन्फॉर्म बॅट्समन आहे. सर्व मॅचमध्ये चांगला खेळ आहे. पाहूया संघासाठी काय करतो आपल्या. 5 बॉल 5 चेंडू 11 धावांची गरज. पुढील चेंडू. सुंदर असा चौकार मारला आहे. वैभव विचले यांना काहीच समजलं नाही आहे. इम्रानच्या बॅटीतून निघालेला सुंदर चौकार. नक्कीच गोलंदाजावर प्रेशर आलं आहे. 5 चेंडू 7 धावांची गरज. निर्णायक षटक आहे. अजून 2 रनांचे डिक्लेअर बॉक्समध्ये 2 रन. 4 चेंडू 5 धावा. निलेश नक्कीच अडचणीत आलेत थोडे. बघूया काय करतं आपल्या संघासाठी. आणि हा डॉट बॉल. खेळाडूंनी मागे जावे. पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील. आणि हा डॉट चेंडू. 3 बॉल 4 धावा. 3 बॉल 4 धावा. पाहूया कोण जिंकत आहे. हा पुढील चेंडू. हा मोठा धक्का लागला आहे आंबेवाडी शिलेदार संघाला.
इम्रान जो की इनफॉर्म बॅट्समन होता, सर्व मॅचला त्यांनी बॅटिंग चांगली केलेली, तो आऊट झाला आहे. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. ड्रॉ करण्यासाठी 2 बॉल 3 रन. निलेशने टाकला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, 1 धाव घेण्यात यशस्वी झालेत. आता 1 चेंडू 3 धावा, सामना ड्रॉ करायला 1 चेंडू 2 धावा. स्वप्नील हवे आपल्या संघासाठी काय करतात. आणि आज शेवटचा चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण निलेश आणि 1 रन. आंबेवाडी शूरवीर हे जिंकलेले आहेत वैभव यांच्या कॅप्टन्सीमध्ये. हार्दिक अभिनंदन संघाचं. वैभवीशने एवढे खुश झाले आज. मला वाटतं पोराशी खुशी नाही तेवढी असेल याची पण नोंद ठेवा सर्व खेळाडूंनी. जिंकलेल्यांचे अभिनंदन, हरलेल्यांचे आभार आणि हरलेल्यांचे आभार. दोन्ही संघांनी चांगला असा खेळ केला आहे फायनल मध्ये. चांगली मॅच झाली, फायनल सारखी मॅच झाली. बघणाऱ्यांनाही आनंद आला. ऐकत नसलं तर तुम्हाला ऐकावं लागेल, कारण माहीत माझ्याकडे आहे. कैलास, तुम्हाला काय बोलायचं आहे? तुमची टीम यावर्षी होती, कॅशने तुमची मॅच फिरवली. क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे, त्यामुळे त्याबद्दल काय पण बोलू शकत नाही. आमच्या मुलांनी सगळ्यांनी खूप चांगले खेळले, सगळ्यांनी खेळत राहू. पुढच्या वर्षी आम्ही नक्की ट्राय करू. हैदराबादच्या जागी आता आम्ही मुंबई बनवणार आहोत. आंबेवाडी पलटणचे उपकर्णधार ओंकार धनावडे. ओंकार धनावडे, काही तुमचं मुलाखत घ्यायची होती ते माझं ओंकार भाई. रवींद्र जडेजा उत्कृष्ट ऑलराऊंडर, इथे माहिती संपर्क साधा. नंतर नाही बुमराला बुमरा केलाय. नंतर नाही मला वाटतं एक टी शर्ट मध्ये फॉल्ट आहे. ही जी टी शर्ट घालतो तो 5 सामने तरी हरतो, 4 सामने तरी हरतो. आम्हाला पुढच्या वर्षी आम्ही या टीमचं नाव चेंज करणार आहे, जेणेकरून कोणताही संघ 4 सामने हारू नये असं आम्हाला वाटतं. अमर देसाई, अमर ये ना इथे जरा मुलाखत आहे. नाही आहे क्या? अमर तसे दिनेश दारुणकर दोघांनी माहिती संपर्क साधा. दिनेश दारुणकर इथे मुलाखतीचे पोस्ट मॅच सेरेमनी. तसेच आपल्या वाडीतले तुम्ही काय चांगली टुर्नामेंट झाली यावर्षी. माझ्या अमरला आम्ही तेव्हा घालून घेतला, पण काय फायदा नाही झाला त्याचा. आमचे 2 प्लेअर इंजर्ड झाले, रिटायर झाले, कुठे कुठे गेले, कामावर पण गेले अर्धे, काय काय झोपले पण होते 5 वर्षाचे. तरी आम्ही मॅच खेळलो, टॉप दिला सगळ्या मॅच. एकही मॅच आमची फालतू झाली नाही. ठीक आहे, आम्ही नेक्स्ट टाइम चांगली टीम बनवू आणि आम्हाला ऑप्शन मध्ये घ्यायचा प्रयत्न करू. तेव्हा आम्ही जास्त पैसे घालायला, तर आम्हाला चांगलं खेळत आहे. अमर तुला काय बोलायचं आहे त्या पूर्ण टुर्नामेंट? मजा आली. दिनेशचं कौतुक करणार, टेबला करून ठेवला होऊ नये. अमर 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 इकडे बघून चालू आहे. बस खूप मजा आली. सर्वांनी चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. मला फक्त एकच सांगा, अमर
लास्ट संडे पासून तू बोलताय मी गेम मॅचला दाखवणार. कोणता गेम तू दाखवला? पुढच्या मॅचला बोलतो. काय वाटलं नाही पुढच्या मॅच. तुम्हाला माहिती आहे तो विराट कोहली पण असाच बोलतो. आमचे विराट पार्सल विराट विनय नारुंकर इथे माईकशी योगेश महिला इकडे विराट फास्ट 7-12ची फास्ट पकडून आलेले आमचे खेळाडू विनय नारुंकर. कसा अनुभव होता तुमचा पहिला पर्व होत आहे? खूप चांगला होता. खूप चांगला अनुभव होता आणि स्पेशली आमचा उपकर्णधार आव्हान आमच्याकडून गेल्यामुळे आम्ही 3 मॅच जिंकलो आहे. अमर देसाई प्रतीक केपी निलेश देसाई इकडे सर्व खेळाडूंना विनंती आहे. बक्षीस समारंभ होणार आहे. विनोद राजभर एरियाच्या मेडल्स आहेत, ट्रॉफी आहे, बरंच काही बक्षीस आहेत. वैभव विसले विविध संघाचे कर्णधार आपल्या समोर आहेत. कदाचित लेडीज घेऊन आले आहेत. टी शर्टचा नंबर हा पहिला 18 होता, आता 30 झाला आहे. बायको आल्यावर काय काय करावं लागतं याचं उत्तम उदाहरण आहे वैभव विसले. आता वैभव बिजले यांच्याकडे आता छोटा वर्ल्ड कप आलेला आहे. थोड्याच महिन्यानंतर त्यांच्याकडे मोठा वर्ल्ड कप सुद्धा येणार आहे. तरी त्यांनी याची नोंद घ्यावी, मंडळाला स्पॉन्सर करावे पुढच्या वर्षासाठी. वैभव विसले इथले कुठले? वैभव विसले आता छोटा कप आलाय. महिन्यानंतर मोठा कप येणार आहे तुमच्याकडे. बारशेची तयारी ठेवा. मार मार चल चालू कर अजून एक